श्री गुरुचरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. शिष्यश्रेष्ठ नामधारकाने सिद्धमुनींच्या चरणास वंदन केले आणि भक्तिभावाने विनंतीपूर्वक विचारले, हे स्वामी, हे सिद्धमुनी, ती सुवासिनी स्त्री आपल्या पतीसह श्री गुरूंपाशी आली याविषयीची कथा आपण पूर्वी सांगितली आहे. हे उदारा श्री गुरु आपल्या मठात परत आले त्यानंतर काय घडले ते कृपया विस्तारपूर्वक सांगावा. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा ऐक. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दाम्पत्य श्री गुरूंपाशी आले आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्या समोर बसले. त्या स्त्रीने हात जोडून सांगितले, मी काल शोकाकुल अवस्थेत असताना एका यतीने येऊन मला अनेक प्रकारे धर्माचरण सांगितले. तसेच मला 4 रुद्राक्षे दिली आणि म्हणाले, हे रुद्राक्षे प्रेताच्या कानांना बांधून मग प्रेताचे दहन करावे. त्याने पुढे असेही सांगितले, रुद्रसूक्त अतिशय उत्तम आहे. ते सूक्त म्हणत ब्राह्मण वर्ग अभिषेक करीत असतील तेव्हा ते तीर्थ आणावे आणि त्याचे प्रेतावर श्रद्धापूर्वक सिंचन करावे. तसेच अंतसमयी श्री नृसिंह सरस्वतींचे दर्शन घ्यावे. असे सांगून तो यती निघून गेला. रुद्राक्ष मात्र माझ्याजवळ आणि माझ्या पतीच्या कानात बांधलेले आहेत. तिचे बोलणे ऐकून श्री गुरु हसून म्हणाले, तुझी भक्ती पाहून मीच ते रुद्राक्ष दिले होते. भक्त असो वा अभक्त, उच्च असो वा नीच, रुद्राक्ष धारण केलेल्या माणसाला पातकी स्पर्श करीत नाहीत. रुद्राक्षाचा महिमा अनुपम आहे. मी त्याविषयी तुम्हाला सविस्तर सांगतो, त्यास कृपया श्रवण करावे. रुद्राक्ष धारण करण्यामध्ये जे पुण्य आहे त्याला तोड नाही. रुद्राक्षाची बरोबरी कशासोबतही होत नाही, ही देवांचेही मान्य आहे. जो मनुष्य 1,000 रुद्राक्षाची माला धारण करतो तो रुद्रासमान होतो आणि सर्व देवांना वंदनीय ठरतो. 1,000 रुद्राक्ष घालणे शक्य नसले तरी दोन्ही दंडात 16 शेंडीला 1 आणि दोन्ही मनगटात 12 रुद्राक्ष बांधावेत. गळ्यात 32 रुद्राक्षांची माळ, मस्तकावर 40 माळ व दोन्ही कानात मिळून 12 रुद्राक्ष धारण करावे. गळ्यात 108 रुद्राक्षांची माळ धारण करणारा रुद्राच्या पुत्रासमान होतो. आता रुद्राक्ष माळेच्या धारण विधीविषयी सांगतो. मोती, पोवळे, स्फटिक मणी, रुपे, वैडूर्य मणी आणि सोन्याचे मणी यासह रुद्राक्ष माळ धारण करावी. त्याचे फळ अपरंपार आहे. रुद्राक्ष माळ ही पुण्यदायी आहे. जसे मिळतील तसे रुद्राक्ष धारण करावेत. ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष असतील त्याला पापे स्पर्श करू शकत नाही. त्याला अक्षय रुद्रलोकी सद्गती मिळते. जे अनुष्ठान करताना रुद्राक्ष माळ करून त्यावर जप करतात त्यांना त्याचे अपार फळ मिळते, हे लक्षात घ्या. जो मनुष्य रुद्राक्ष विना आहे त्याचा जन्म व्यर्थ आहे. ज्याच्या कपाळी भस्माचा त्रिपुंड नाही त्याचाही जन्म व्यर्थ आहे असे समजावे. डोक्याला किंवा दोन्ही कानांना रुद्राक्ष बांधून स्नान करणाऱ्याला गंगा स्नानाचे पुण्य मिळते. पूजेला रुद्राक्ष ठेवावे. रुद्रसूक्त म्हणून त्यावर अभिषेक करावा. याचे पुण्य शिवलिंगाच्या पूजे इतकेच मोठे आहे. रुद्राक्ष एकमुखी, पंचमुखी, 11 मुखांचा आणि 14 मुखांचा इत्यादी प्रकारचा असतो. असे रुद्राक्ष मिळाल्यास उत्तम, अन्यथा ज्या प्रकारचे मिळतील तसे प्रेमाने धारण करावे. यामुळे चतुर्विध पुरुषार्थ पूर्ण होतील. याविषयीची गूढार्थ असलेली एक पुरातन कथा आहे. ती ऐकल्यास पापे तात्काळ पळून जातात. काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा राहत असे. सुधर्मा नावाचा त्याचा पुत्र अतिशय प्रख्यात होता. त्या राजाच्या प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक. ते दोघेही पुत्र ज्ञानी असून त्यांची एकमेकांशी अत्यंत मैत्री होती. दोघे एका वयाचे, एकत्रच विद्याभ्यास करणारे आणि एकमेकांसह आनंदाने राहत असत. खेळ आणि जेवणही ते एकत्रच करीत असत. ते दोघे मोठे ज्ञानी होते आणि शंकरांची भक्ती करणारे होते. त्यांच्या अंगावर रुद्राक्षांच्या माळा आणि भूषणे होती. कपाळी भस्माचा त्रिपुंड होता. रत्ने व सोने यांचे अलंकार त्यांना लोखंडासारखे तुच्छ वाटत. रुद्राक्ष माळांविषयी अन्य कोणतेही अलंकार ते घालीत नसत. त्यांच्या आई वडील किंवा बांधव त्यांना रत्नांची आभूषणे आणून देत असत. मात्र त्यांना लोखंड व दगड समजून ते रागाने टाकून देत असत. एकदा त्याच्या राज्यामध्ये त्या राजाला भेटावयास मूर्तिमंत ब्रह्म असे पराशर ऋषी आले. ऋषी आल्याचे पाहून राजा त्यांना सामोरा गेला आणि त्यांना साष्टांग प्रणिपात करून त्याने राजप्रसादात आणले. राजाने त्यांना सिंहासनावर बसविले, अर्घ्य पाद्य दिले आणि सर्व उपचारांनी त्यांची मोठ्या आनंदाने पूजा केली. पुढे राजाने त्या श्रेष्ठ मुनींना हात जोडून विचारले, माझ्या मुलाला वेड लागले आहे, यावर काय उपाय करावा? ते रत्ने वगैरेंची आभूषणे घेत नाहीत. त्यांना अन्य शृंगार आवडत नाही. ते गळ्यामध्ये नित्य रुद्राक्षाचे हार धारण करतात आणि रुद्राक्षाचेच अलंकार घालतात. त्यांना कितीही सांगितले तरी ते ऐकत नाहीत.
त्यांची बुद्धी तरी कसली आहे हे कळत नाही. स्वामींनी त्यांना उपदेश केला तर ते नक्कीच ऐकतील असे वाटते. तुम्ही त्रिकालज्ञ ऋषी आहात, तेव्हा आम्हाला यामागील रहस्य काय आहे ते सांगावे. राजाचे बोलणे ऐकून पराशर ऋषी हसून म्हणाले, राजा, ही मोठी विचित्र गोष्ट आहे. तरीही ऐक. तुझ्या मुलाचा व तुझ्या मंत्र्याच्या मुलाचा पूर्ववृत्तांत फारच आश्चर्यकारक आहे. तोही लक्षपूर्वक ऐक. पूर्वी नंदीग्राम नगरात अतिशय सुंदर वेश्या राहत असे. तिची कांती चंद्रासारखी होती. तिचे छत्र पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शुभ्र आणि तिचे सोन्याचे आसन सुखकारक व शोभिवंत होते. तिचे घर सुवर्णाचे होते. तिची पादत्राणे सोन्याची होती. तसेच तिचे दागिने व वस्त्रप्रावरणे अलौकिक होती. तिचा पलंग रत्नजडित होता. तिची वस्त्रभूषणे नाना प्रकारची होती. तिच्याकडे बऱ्याच गायी म्हशी होत्या. तसेच तिच्याकडे अनेक दासीही होत्या. ती सर्व प्रकारचे अलंकार घालत असे. जणू मदनाची रती अशी ती अतिशय सुंदर व तरुण व चंद्रासारखी कांती असणारी होती. तिच्या घरी सुगंधी द्रव्ये, कुंकुम, कस्तुरी आणि अनेक प्रकारची फुले नित्यनेमाने असत. ती नंदीग्रामात अतिशय विख्यात होती. अपरंपार धनधान्यादी संपत्ती असलेली अशी ती वेश्या त्या गावात राहत होती. ती स्वतःला पतिव्रता समजत असे. ती ब्राह्मणांना अन्न, वस्त्र आणि अगणित दानधर्म करत असे. तिच्या घरी असलेला नाट्यमंडप अतिशय कलाकुसरीचे काम केलेला आणि रत्नखचित होता. तेथे ती नेहमी नृत्य करीत असे. आपल्या सख्यांसह तिने मनोहर नृत्य चालत असे. त्या मंडपात कोंबडा आणि माकड मनोरंजनार्थ बांधून ठेवले होते. त्या दोघांना ती करमणुकीखातर नृत्य शिकवत असे. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या. त्यांचे नाव तिने सदाशिव ठेवले होते. एके दिवशी तिथे एक नवल घडून आले. शिवव्रत नावाचा एक धनाढ्य व्यापारी तिच्या घरी आला. त्याने रुद्राक्ष माळा घातल्या होत्या आणि भस्म लावले होते. त्याच्या उजव्या हातात रत्नखचित सुंदर लिंग होते. त्याचे तेज बालरवी समान सर्वत्र फाकलेले होते. व्यापाऱ्याला पाहताच वेश्येने नमस्कार करून त्याला नाट्यमंडपात नेले व अनेक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. त्या व्यापाऱ्याच्या हातातील मौल्यवान रत्नजडित लिंग सूर्यासारखे तेजस्वी होते. ते लिंग पाहून वेश्या आश्चर्यचकित झाली व एकीकडे आपल्या सखीला म्हणाले, अशी वस्तू आम्हाला पाहिजे. त्या व्यापाऱ्याला ते लिंग तो विकत देता येईल का हे विचार. अन्यथा त्याकरिता मी 3 दिवस त्याची एकट्याची पत्नी म्हणून राहील. तिने मनोगत जाणून घेत तिच्या सख्याने व्यापाऱ्याला विचारले, आपल्या जवळचे हे रत्नखचित लिंग दिल्यास आमची स्वामिनी 3 अहोरात्र केवळ आपल्यालाच रतिसुख देईल. किंवा आपण जर हे विकत देत असाल तर याचे लक्षांच्या संख्येत काय मोल हवे ते स्पष्टपणे सांगावे. हे शिवव्रत आपल्या मनात काय असेल ते सांगावे. सख्यांची बोलणे ऐकून तो व्यापारी हसून म्हणाला, मी हे शिवलिंग रतिसुखाच्या बदल्यात देईल. तुमची ही मुख्य वेश्या जर 3 दिवस मनोभावे पातिव्रत्य स्वीकारून माझी पतिव्रता पत्नी म्हणून राहील तरच मी हे शिवलिंग तिला देईल. असे म्हणून त्याने स्वतःच्या त्या मुख्य वेश्येला विचारले, तू अशी ही वेश्या आहेस, व्यभिचारिणी आहेस. तुझे बोलणे मी सत्य कसे मानावे? तुम्हाला धर्मकार्याचे काय महत्त्व? तुम्हाला अनेक पुरुषांची संगत असते. मग तुला पतिव्रता कसे म्हणावे ते सांग. व्यभिचार करणे हाच तुमचा कुळाचार आहे असे सर्वांना ज्ञात आहे. तुमचे मन एकाच पुरुषाशी स्थिर राहत नाही. व्यापाराचे बोलणे ऐकून वेश्या म्हणाली, मी खरोखरच 3 दिवस आपली कुलस्त्री होऊन राहील. मला आपण ते श्रेष्ठ शिवलिंग दिल्यास आपले तन मन धनाने रिजवेन. व्यापारी म्हणाला, तू म्हणतेस त्याला प्रमाण काय? 3 दिवस व 3 रात्री सर्व धर्मकर्मात तू माझी धर्मपत्नी व्हायला हवेस. तेव्हा त्या वेश्येने शिवलिंगावर हात ठेवून आणि चंद्र सूर्यांना साक्षी ठेवून वचन दिले आणि ती त्याची पत्नी झाली. तेव्हा त्याने तिच्या हाती शिवलिंग देताच तिला अतिशय आनंद झाला. तिने आपल्या हातात ते कंकण रूपाने बांधून ठेवले. तिला लिंग दिल्यावर व्यापारी म्हणाला, हे लिंग मला प्राणाइतकेच प्रिय आहे, म्हणून तू याचे नीट रक्षण कर. याला जर काही हानी पोचली तर मी प्राणत्याग करेन. व्यापाराचे म्हणणे वेश्येने मान्य केले आणि ते लिंग स्वीकारून ती म्हणाली, मी हे लिंग प्राणपणाने सांभाळीन. अशा रीतीने दोघांचे समाधान झाले. सायंकाळी ती दोघे मंडपात बसले असता सूर्यास्त झाला. तेव्हा आपण आता घरात जाऊ असे ती व्यापाऱ्याला म्हणाली. तेव्हा तो वैश्य तिला म्हणाला, रतिप्रसंगी हे लिंग जवळ ठेवू नये. त्याचे बोलणे ऐकून तिने मंडपाच्या मधल्या खांबाला लिंग नीट बांधून ठेवले आणि ती अंतर्गृहात गेली. ती दोघे क्रीडा करीत असता अचानक नाट्यमंडपात भयंकर आग लागली. आग लागून तो मंडप धूप जळावा तसा जळाला. हे पाहून तो व्यापारी शोक करू लागला. तो म्हणाला, हाय हाय, हे काय झाले? माझे प्राणरूपी लिंग गेले. नगरजन मंडपाची आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते. मंडपाची आग विझली, मात्र त्या आगीत ते लिंग जळाले आणि तसेच माकड आणि कोंबडीही
जळून भस्मसात झाली. ते पाहून व्यापारी अतिशय शोक करू लागला. माझे प्राणलिंग जळून गेले, मी आता प्राणत्याग करतो असे म्हणून तो बाहेर आला. त्याने बरीच लाकडे जमवून चिता रचली आणि अग्नी प्रदीप्त केला. माझे लिंग जळाले असे म्हणत त्याने धगधगे आगीत उडी घेतली. हे पाहून नागरिक चकित झाले आणि वेश्या दुःख करू लागली. ही म्हणू लागली, हाय हाय, काय घडले हे? माझ्या हातून पुरुषाची हत्या घडली, मोठे पाप झाले. मी शिवलिंग मंडपात ठेवले होते, ते जळून गेले. हा व्यापारी माझा प्राणेश्वर होय, त्याचा नाश झाला. आता पतिव्रतेचा धर्म आचरून मी प्राणत्याग करते. तिने ब्राह्मणांना बोलवले, त्यांना नमस्कार केला आणि सहगमन करणार असे सांगून बराच दानधर्मही केला. आपल्या भंडारातील सर्व वस्त्रे भूषणे तिने ब्राह्मणांना दान दिली आणि चंदनाच्या लाकडांचा अग्नी प्रदीप्त केला. आपल्या आपतेष्टांना नमस्कार करून ती म्हणाली, मी पतीसोबत सहगमन करीत आहे, मला निरोप द्यावा. तिचे बोलणे ऐकून आप्तवर्ग शोक करू लागले. ते म्हणाले, तुझी बुद्धी नष्ट झाली आहे का? हा कसला धर्म तू आचरतेस? वेश्येच्या घरी अनेक पुरुष रतिसुखासाठी येतात, त्यांची मोजदाद होणे शक्य नाही, मग हा तुझा पती आहे असे का म्हणतेस? कुठला व्यापारी, कुठले लिंग? तुझा देह व्यर्थ जाळून घेत आहेस. वेश्येला नित्य नवा पती असतो, हाच तिचा धर्म होय. असे कितीतरी व्यापारी येतात, तू सर्वांसाठी सती कशी जाशील? तुला लोक हसतायत, तुझी बुद्धी कशी का फिरली सांग पाहू. अशा प्रकारे सर्व लोक तिला प्रवृत्त करीत होते, पण ती त्यांचे न ऐकता त्यांनाच विनवणी करीत म्हणाली, हा वैश्य माझा पती आहे, अशी मी चंद्रसूर्याच्या साक्षीने शपथ घेतली आहे. ही पृथ्वी मी साक्षरूपाने ठेवली असून 3 दिवस 3 रात्र मी धर्मकर्माने त्यांची पत्नी आहे, हे लक्षात घ्या. हा माझा पती मरण पावला आहे, तेव्हा मी आता जिवंत राहणार नाही. वेदशास्त्रात असा पतिव्रता धर्म सांगितलेला आहे. पतीसोबत प्रीतीने जी पत्नी सहगमन करील, तिला प्रत्येक पावलागणिक अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. आपल्या मातापितरांची 21 कुळे आणि आपल्या पतीच्या मातापित्यांची 21 कुळे आहेत. ती सर्व जरी नरकात असली तरी सती त्यांना घेऊन स्वर्गात जाऊ शकते असे वेदशास्त्रे म्हणतात. असे पुण्य जर मिळत असेल तर या पृथ्वीवर जगण्यात काय अर्थ आहे? हा संसार दुःखाचा सागर आहे, हे सर्व श्रुत आहे आणि कधीतरी मरायचे हे देखील खरेच आहे. असे म्हणून तिने सर्वांची नम्रपणे विनवणी करून ती संतोषपूर्वक बाहेर निघाली आणि अग्निकुंडापाशी येऊन तिने अग्नीला नमस्कार केला. त्यानंतर सर्वेश्वर शंकराचे स्मरण करून तिने सूर्याला नमस्कार केला आणि मोठ्या आनंदाने अग्नीला प्रदक्षिणा घातली. सर्व ब्राह्मणांना नमस्कार करून अग्नीजवळ उभ्या असलेल्या त्या वेश्येने एकाएकी अग्नीमध्ये उडी टाकली. त्यावेळी आश्चर्य घडले. पंचमुखाचा 10 भुजांचा नागाचे यज्ञोपवीत धारण करणारा त्रिशूळ व डमरू हाती घेतलेला सदाशिव, भस्माचा लेप असलेला आणि जटाधारी नंदीवर असलेला शिव तेथे प्रकट झाला आणि त्याने वेश्येला वरच्यावर धरले. भक्तवत्सल ईश्वर प्रसन्न झाला. अग्निकुंडातील अग्नी शांत झाला. शिवाने वेश्येला कुंडाबाहेर काढले आणि प्रसन्न चित्ताने म्हटले, वर माग. ईश्वर म्हणाला, मी तुझी परीक्षा पाहण्यास आलो होतो. तुझी धर्मावरील दृढ निष्ठा व धैर्य पाहण्यासाठी आलो होतो. मीच व्यापारी आणि मीच स्वयंभू लिंग झालो होतो. मी अग्नी ही मायेने निर्माण करून मीच नाट्यमंडप जाळला. तुझे मन पाहावे म्हणून मी अग्नी प्रवेश करण्याचा देखावा निर्माण केला. तू पतिव्रता आहेस, तुझे वचन तू खरे केलेस. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू जो वर मागशील तो मी देईन. आयुष्य, आरोग्य, संपत्ती हवे ते माग. तेव्हा वेश्या म्हणाली, हे चंद्रमौळी, मला वर नको. स्वर्ग, भूलोक व पाताळ यातील कोणतेही ऐश्वर्यभोग मला नको. मी तुझ्या चरणकमळावर भ्रमर होऊन राहिल्यास स्वतःला महाभाग्यवती समजवेल. माझे सर्व इष्ट बंधुवर्ग तुझ्या जवळ राहावेत. जे माझे दास व दासी आहेत त्यांना स्वर्गप्राप्ती व्हावी. हे पशुपते, आम्ही तुझ्या जवळच राहू. आम्हाला पुन्हा जन्म नको, संसाराच्या येरझाऱ्या नको. हे स्वामी, मला मुक्त कर. असे म्हणून ती शंकरांच्या पाया पडली. तिचे बोलणे ऐकून शंकर प्रसन्न झाला आणि सर्वांना विमानात बसवून तो स्वर्गात घेऊन गेला. तिच्या नाट्यमंडपात जे माकड व कोंबडा जळाले होते त्यांच्याविषयी ऐक. असे पराशर ऋषी राजांना म्हणाले, हे माकड तुझा पुत्र म्हणून जन्मले आहे आणि तो कोंबडा तुझ्या मंत्र्याचा पुत्र म्हणून जन्मले आहेत. हे दोघे राजकुमार असूनही रुद्राक्ष धारण करतात. त्यांच्या पूर्वसंस्कारामुळे ते रुद्राक्ष धारण करतात. ते दोघे ज्ञानी असून ईश्वराचे भक्त आहेत. पूर्वजन्मी ते अज्ञानी असूनही त्यांना रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य लाभले, त्यामुळे ते पुत्र झाले. मात्र आता ते ज्ञानबुद्धीने रुद्राक्ष धारण करतात, त्यामुळे त्यांच्या पाप पुण्याला बळी नाही. असे पराशर म्हणाले. श्रीगुरु त्या दाम्पत्याला म्हणाले. याप्रमाणे पराशराने सविस्तर वृत्तकथन केले. ऋषींचे वचन ऐकून राजाने हात जोडून नम्रपणे एक प्रश्न केला, त्याविषयी आता सांगतो.
त्यास लक्षपूर्वक श्रवण करावे. सिद्ध नामधारकाला म्हणाले, पुढे अपूर्व नवल झाले ती कथा ऐक. गंगाधर पुत्र सरस्वती श्री गुरुचरित्र रूपी कामधेनू विषयी कथन करीत आहे. त्यास श्रोत्यांनी सावधानतापूर्वक ऐकल्याने त्यांना चारही पुरुषार्थ लाभतील. श्री गुरुचरित्रामृतामधून निसंशय परमपावन असे हे रुद्राक्ष महात्म्य सांगण्यात आले आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपासनाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा रुद्राक्ष महात्म्य वर्णन करणारा हा 33वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.